तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा ब्लॉग असं कोणतंही मंदिर वगैरे काही दाखवत नाही. माझी यूट्यूबची जर्नी कशी होती तर हे दाखवतोय. हे मध्ये मध्ये करणार आहे मित्रांनो, मला लय वेळ व्हिडिओ काढून देत नाही, माझा भाऊ आहे. तर माझी यूट्यूबची जर्नी सांगतोय, मी सुरुवात कुठून केली आणि आज काय लय पुढं आलेलं नाही आहे. एक ठिकाणी चांगले व्ह्यू येत आहेत, म्हणजे व्हिडिओ बनवणं, कसं बनवणं, कोणता कंटेंट बनवणं, कोणत्या कंटेंटवर व्ह्यू येऊ शकतात, कोणते पब्लिकला कोणतं कंटेंट आवडतं, याच्यावर सगळं माझा अभ्यास वगैरे झाला आहे. म्हणजे मला कळतं की कोणता कंटेंट बनवला पाहिजे किंवा कोणत्या सीझनमध्ये कोणता कंटेंट चलेल, सर्व काही. तर तुम्हाला आता मी दमादमाने सर्व काही सांगतो. मी चालू कधी केलं, मला सुचवलं कोणी, कसं काय. तर मी असं म्हणतो की कंटेंट बनवणं चुकीचं नाही किंवा व्हिडिओ न बनवणं चुकीचं नाही. व्हिडिओ तुम्ही बनवा, व्हिडिओ खूप चांगली गोष्ट आहे नाही का. व्हिडिओ बनवणं ते आलं पण पाहिजे, दमादमाने येतं. पहिले येत नाही असं नाही. पहिले थोडं चुकतं माणूस, त्याच्यानंतर दमादमाने माणूस शिकतं. व्ह्यू पण येत नाही पहिले. इंस्टाग्रामला पण पहिले व्ह्यू येत नाही, यूट्यूबला तर येतच नाही. यूट्यूब मला पण येत नाही अजून एवढे, जसे मला लागतात तसे थोडे येतात. इंस्टाग्रामला तर माझे केमध्ये व्हिडिओ जातातच, जसे मी कॉन्टेंट देतोय तसा. इंस्टाग्रामला पहिले तुम्हाला 1000-1500 व्ह्यू जाणार, त्याच्यानंतर मग 5000 जाणार, 10,000 जाणार, मग तुमचे लाखात जाणार, मग तुमचे मिलियनमध्ये जाणार, मग 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 8 मिलियन, 10 मिलियन, 20 मिलियन, मिलियनमध्ये पाडणार. माझे पण खूप मिलियनमध्ये, म्हणजे माझ्या 10 व्हिडिओमधून एक व्हिडिओ मिलियनमध्ये जातोच. 10 व्हिडिओमधून माझे 5 व्हिडिओ 100K, 200K, 10K, 100K, 20K, 30K मध्ये जातातच. काही राहतात, ठीक आहे, जाऊन द्या. तर यूट्यूबचा असा विषय मित्रांनो, यूट्यूबचा विषय असा आहे की यूट्यूबवर खूप जास्त काम करावं लागतं. आणि यूट्यूबसारखा अवघड ॲप कोणताच नाही. म्हणजे सगळे ॲप सोपे आहेत. इंस्टाग्राम बडबड नको करू. तर इंस्टाग्राम सगळ्यात सोपा ॲप आहे, यूट्यूब सगळ्यात अवघड ॲप आहे. यूट्यूबवर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत असताना तर तुम्हाला माहीत असं नसन बनवत तर चालू करा. कारण की काय विषय आहे, इथून पुढं एक पैसे कमवायचे म्हणून नाही, पण एक आपली आठवण म्हणून यूट्यूबवर लॉंग व्हिडिओ चालू करा, ब्लॉग चालू करा, काही पण चालू करा, पण चालू करा. आणि विषय काय आहे, का चालू करा, कारण की आपल्याला बघायला भेटतं आपली मागची लाईफ कशी होती. त्यात तुम्हाला सक्सेस भेटला तर खूपच पैसा आहे. एवढा पैसा आहे की ज्याला सोशल मीडियाबद्दल माहिती त्याला सांगायची गरज नाही की किती पैसा आहे. आज लोक कुठं गेलेत, म्हणजे मला नाही म्हणायचं की मला तिथं जायचं आहे, पण मी माझी एक आठवण म्हणून मी माझे ब्लॉग बनवतो. आणि मला नाद आहे व्हिडिओ बनवायचा, कारण की कुठे पण आपण गेलो होतो व्हिडिओ बनवून ठेवलं पाहिजे लक्षात की आपण इथं गेलो होतो, आठवण म्हणून. बाकी पैशाचं काही नाही. पण पैशाची गोष्ट आली तर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये इतका पैसा आहे की सरकारी नोकरीवाला म्हणा, आर्मीवाला म्हणा, पोलीसवाला म्हणा, नाही मागं टाकू शकत. आता हे राजकारणी माणसं आहे, त्यांना नाही मागं टाकू शकत, म्हणजे त्यांना पण टाकू शकतो, पण त्यांच्याकडे खूप दाबलेला पैसा असतो, ते दाखवत नाही. तसे यूट्यूबर, त्यांच्याकडे पैसा खूप असतो, ते खूप दाखवतात. तर यूट्यूबची जर्नी अशी झाली की मला म्हणजे असं व्हिडिओमध्ये मला यायचं नव्हतं. तर व्हिडिओमध्ये मी आलो आहे माझ्या मामामुळे. तर का मामाला व्हिडिओ काढायचा खूप नाद आहे. त्याचं पण इंस्टाग्राम ID आहे, त्याचे एक 22,000वाला ID आहे आणि एक आहे 1800 का काहीतरी फॉलोअर्स त्याचे स्वतःचे ऑफिशियल IDचे. तर तो त्याच्यावर पण व्हिडिओ सोडत असतो. त्याचे पण भरपूर काही व्हिडिओ म्हणजे Kमध्ये नाही जात, पण पळतात नाही का, 10,000 5,000 असे काही जातात. तर त्यांनी मला शिकवलं व्हिडिओ कसे बनवायचे. परत आपण ब्लॉगसाठी मोबाईल कसा पकडला पाहिजे, तर आयफोनच जास्त करून आयफोनमध्ये शूट करा. आयफोन असा पकडतात नाही का, आता माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही आहे, तर असा उलटा पकडतात. तर म्हणजे बॅक कॅमेरा आपल्या तोंडाकडे पाहिजे, सेल्फी कॅमेरा समोर पाहिजे, तेव्हा तो ब्लॉग नाही शूट होतो. 0.5x मध्ये काढायचा. परत मला मोबाईल घ्यायला, म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतं की मला आयफोन घ्यायचा. मी कधी विचार पण केला नव्हता की मला माझ्या आयुष्यात आयफोन येईल. तर आयफोन कोणामुळे आला, माझ्या मामामुळे. माझा मामा बोलला की आयफोन घे. वरून पप्पाचा पण थोडाफार सपोर्ट होता, पप्पा पण बोलले घे. तर घेतला आणि मग आता चाललं आहे चांगल्यापैकी. म्हणजे मला असं वाटत नाही की मी आयफोन घेऊन काय चुकी केली, कारण की आज मला इंस्टाग्राममध्ये Kमध्ये, मिलियनमध्ये जसे लागेल तसे व्ह्यू आहेत, फॉलोअर्स आहे. यूट्यूबला माझे 27K सबस्क्रायबर आहे. यूट्यूबला कोणाची लाईव्ह पळत नाही जेवढे माझे लाईव्ह पळतात. मी जर का कधी लाईव्ह केलं तर मला 10 लाख, 15 लाख, 20 लाख व्ह्यू जातात यूट्यूब लाईव्हला. ब्लॉगला पण थोडेफार जात राहतात, असं नाही की ब्लॉगला जात नाही. ब्लॉगला मला समजा 1000 व्ह्यू लागतात ना, तिथे 500 व्ह्यू येतात. यूट्यूबचं सगळ्यात अवघड आहे, कारण की यूट्यूबला खूप काम करावं लागतं, तेव्हा व्ह्यू येतात. लोकांना दाखवावं लागतं की आपल्यात काहीतरी कला आहे, तेव्हा यूट्यूबवर लोक बघतात. यूट्यूबमध्ये 1 वर्षात नाही, 2 वर्षात नाही, पण पुढच्या 5 वर्षात तरी ग्रोथ होते हे मला माहिती आहे. आणि यूट्यूब हे मी सोडणार नाही आहे कधीच. व्हिडिओ सोडत राहणार. आणि आज पहिले तर तुम्हाला सांगायचं, घरच्यांना पण कसं होतं माहिती आहे का, घरचे माहिती काय व्हिडिओ काढतोय. घरच्यांना पण माहीत नव्हतं की व्हिडिओ काय, म्हणजे व्हिडिओमध्ये काय असतं.
जसं व्हिडिओ पळायला लागले, जसं लोक ओळखायला लागले, तसं घरच्यांना कळायला लागलं की व्हिडिओमध्ये काहीतरी आहे. आता म्हणजे कसं गावातले माणसं वगैरे ओळखायला लागले, मग घरच्यांना कळायला लागलं ठीक आहे व्हिडिओ आहे. मग घरच्यांना समजून वगैरे सांगितलं, त्यात इन्कम होतो दमादमाने. घरचे पण सपोर्ट करायला लागले, मामा वगैरे भरपूर जण सपोर्ट करायला लागले. मित्रांना पण घेतलं मी दमादमाने. आता नाही काढत आहे मित्रांना थोडासा भाव आला आहे, तर ठीक आहे. भरपूर आहेत मित्र आपल्याकडे, असं नाही की गावातले मित्र सोडले की आपल्याला दुसरे मित्र नाही. खूप मित्र आहेत. 5,000 फॉलोअर्समध्ये आपले 100 मित्र तर जवळचे आहे, तर ते माझ्यासोबत व्हिडिओ काढू शकतात. लवकरच आपण माईक पण घेतो आहे. आपल्याला माईकची कमी आहे. माईक आपल्याला DJIचा घ्यायचा आहे. मामाने मी 2 महिने आधीच बघितला आहे. असं नाही की पैसे नाही आहेत, पण असं नाही की आपल्याकडे 10,000 आहे म्हणून लगेच आपण माईक घ्यायचा, तसं नाही. आपल्याकडे जेव्हा 50,000 येतील तेव्हा आपण माईक घेऊ. आपल्याकडे आत्ता जसं म्हणावं तसं इन्कम येत नाही आहे पुढं, तर आपण माईक लवकरच घेतो आहे. म्हणजे येणाऱ्या काही 10 दिवसात 20 दिवसात घेऊ शकतो घेतला तर बघू आता काय होतं आहे. आणि माईक घेतल्यानंतर मी माझ्या मम्मीला, आजीला, पप्पा तर नाही येणार व्हिडिओत. मामा आला तर मामाला पण घेणार आहे. तर म्हणजे पप्पा आले तर पप्पाला पण घेऊ, पण मला नाही वाटत पप्पा येतील, कारण की ॲक्टिंग करणं खूप अवघड आहे. तर मामाला घेऊ, खूप जणांना घेऊ. तर का तुम्हाला पण आवड असेल, तुम्ही कुठून आमच्या गावातून म्हणजे देरे गावातून बघत असाल, मुलगा मुलगी, काकू म्हातारी म्हातारा कोणी पण असू, आपण सगळ्यांना घेऊ व्हिडिओत. कारण की व्हिडिओ काढणं खूप चांगली गोष्ट आहे. जर का तुम्हाला येत असेल, पहिले व्हिडिओ बनवले असेल तुम्ही, तर तुम्हाला वाटत असेल मी व्हिडिओ बनवू शकतो, तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, आपण व्हिडिओ बनवू. असं नाही की मला खूप काही येतं व्हिडिओमध्ये, असं काही नाही. तुम्हाला येत असेल तर तुम्ही मला सांगा, आपण शेअर करू. जेवढं तुम्ही म्हणजे कसं असतं माहिती व्हिडिओत, एकाचं डोकं चालून जमत नाही. जर का 4 जण असले ना, 4 जणांचे डोके आणि 1 जणाचं डोकं खूप वेगळं असतं. जेव्हा 4 जण डोकं लावतात तेव्हा खूप वेगळा व्हिडिओ बनतो, असं असतं. तर तुम्हाला पण जर का काही येत असेल तर मला मेसेज करा की तू असा व्हिडिओ बनवू शकतो, तर मी त्याच्यावर बनवन. आणि माझे व्हिडिओ कसं वाटतंय तुम्हाला सांगत जा. काही जर का चुकलं तर ते पण सांगत जा. कधी कधी आपण कॅप्शन टाकतो, ते पण माझ्याकडून कधी कधी चुकतं घाईमध्ये. काय करतो मी, व्हिडिओ एडिट करतो आणि सोडायच्या टायमाला माझ्या घाईमध्ये चुकून जातं. तर चुकलं काही तर सांगत जा, व्हिडिओ कसे वाटताय सांगत जा. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पण जर का व्हिडिओ बनवायचे असेल तर नक्कीच सांगा, कारण की मला सध्या खूप ॲक्टरची कमी आहे. जसं की मुलगा मुलगी पोरं खूप काही, माझ्याकडे खूप स्क्रिप्ट आहेत, पण आपल्याकडे मुलंच नाही आहे सध्यामध्ये. त्याच्यामुळे मी असे म्युझिकचे व्हिडिओ सोडतो आहे इंस्टाला, आणि यूट्यूबवर ब्लॉग सोडतो आहे. आता हा ब्लॉग मी कधी सोडन, शक्यतो आज शूट केला म्हणजे उद्या 101% सोडन. आता आपण उद्या उज्जैनला चालू आहे, तर उज्जैनचं ब्लॉग येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हरिश्चंद्रगडला जायचं, हरिश्चंद्रगडचा पण ब्लॉग येणार आहे. गेलो तर पंढरपूरला पण पाय जाणार आहे, तर ते पण ब्लॉग येऊ शकतात. येईल का नाही माहीत नाही. या तिन्हीपैकी 2 ठिकाणाचे ब्लॉग तर 101% येणार, म्हणजे येणारच आहे. उज्जैन फिक्स आहे, आणि हरिश्चंद्रगड आणि पंढरपूर ह्या 2 पैकी आपल्याला माहीत नाही अजून जाणार आहे का नाही कुठं. तर बघू आता आपण निघणार आहे. तर असेच ब्लॉग बघत जा. आणि हाच माझा प्रवास होता. खूप खूप कष्ट घेतले व्हिडिओ बनवण्यासाठी, अजून पण घेतो आहे खूप काही. आणि हे बघा इकडं तुम्हाला दाखवतो, इकडं मम्मी बसली हे बघा, आणि इकडं आजी बसली. तर दोघं पण माझं बघतायत की मी काय करतो. इकडं बघा, इकडं हे इथं एक कुत्रं बसलं आहे आणि इथं एक हे लॅब बसलं आहे. तर मम्मी आणि हे दोघं पण बघत होते की मी काय करतोय, कसं बोलतोय. कंटिन्यू 8 मिनटं बघितलं मी, 8 मिनटं कंटिन्यू बोलतोय, नॉनस्टॉप, नो टॅग घेता. तर जास्त नाही काही बोलत, की तुम्ही पण चालू करा, माझं तर म्हणणं आहे. कारण की कॉन्टेंट बनवणं काही चुकीचं नाही आहे, कोणालाही लाजू नका. हे 4 लोक असतात ना, ते साव भंगार असतात. आता शिवी पण आली ती माहीत तोंडात, पण मी देऊ शकत नाही कॅमेऱ्यासमोर. हे जे 4 लोक मागून बोलणारे असतात ना, ते आज बोलतील उद्या बोलतील, पण 4 दिवसांनी नाही बोलणार. कारण की 4 दिवसांनी आपल्याला खूप लोक बघणार. आज आपल्याला जरी 10 लोक बघत असले ना, तरी उद्या 15, परवा 20, काही दिवसांनी लाखात लोक बघणार आहे. असं मी म्हणत नाही की मी फेमस होणार आहे, पण मला माहिती आहे मी हे सोडलं नाही तर मला आज न उद्या खूप लोक बघणार आहेत. तर तुम्हाला पण बनवायचे असेल तर बनवत जा, आणि मला पण कॉन्टॅक्ट करा, कारण की मला पण खूप गरज आहे खूप जणांची. तर कसं वाटलं आपला यूट्यूब जर्नी. तर अजून आपल्याकडं खूप काही कॉन्टेंट आहे यूट्यूबसाठी. जसं की मी एक खूप मोठा प्रँक करणार आहे, ते कोणासोबत करणार आहे नाही सांगू शकत. जर का सांगितलं तर मग ते प्रँक नाही राहणार, खूप खतरनाक प्रँक आहे. परत एक चॅलेंज करणार आहे 8 आवर्सचं, 2 प्रँक आणि एक 8 आवर्सचं चॅलेंज आहे. तर प्रँक मला एक व्यक्तीने सांगितलं आहे, तो प्रँक मला असं नव्हतं वाटत की मी करन, पण त्या व्यक्तीने मला समजून सांगितलं की असा प्रँक आहे कर, तर मी तो एक करणार आहे. आणि अजून एक प्रँक आहे, म्हणजे 2 प्रँक आणि एक 8 आवर चॅलेंज करणार आहे. तर असा होता माझी जर्नी, अशी होती. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि हे बघा कोंबड्याची पिल्लं बघा माझ्या घरी.
हे बघा इथं आधी खूप होते पण ते आता काही मेले नाही का रोग आले होते त्याच्यामुळं. हे बघा आत्ता म्हणजे छोटे होते आता ते मोठे झाले. इकडं गाई वगैरे बघा, इकडं पलीकडे शेळी वगैरे. हे बघा पिल्लं. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. थांबा कॅमेरा थोडा वरती घेऊ द्या. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि रोज आपले असेच ब्लॉग बघत जा आणि नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपले पवन करंडे ब्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.